नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइम अँड वर्क पार्ट 2 याच्या अगोदरच्या व्हिडिओत आपण टाइम अँड वर्क पार्ट 1 पाहिला, त्याची मूळ कन्सेप्ट पाहिली। जर कोणी पाहिला नसेल तर त्या अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यामध्ये मूळ कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडली। त्यामध्ये 2 टाईपचे प्रश्न मी घेतले। आता समोरच्या 4 ते 5 टाईप मी आज तुमच्यासमोर घेणार आहे आणि वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे आणि तो प्रश्न आता मी तुमच्या समोर प्रश्न 3 हा पाहणार आहोत। काय प्रश्न पहा। ए हा एक काम 2 तासात पूर्ण करतो, बी या कामाच्या 3 पट काम 8 तासात पूर्ण करतो। म्हणजे एने जेवढे काम केले त्याच्या 3 पट काम करायला बीला किती तास लागतात? 8 तास लागतात, असा त्याचा अर्थ होतो। सी तेच काम 8 तासात पूर्ण करतो एकटा स्वतंत्रपणे, तर तिघे मिळून ते काम किती तासात पूर्ण करतील? मूळ कन्सेप्ट पटवरची आहे। आता या ठिकाणी पहा, बी या कामाचे 3 पट काम 8 तासात पूर्ण करतो। इथे लक्ष द्या, 3 पट करायला किती तास लागतात? 8 तास। तर 1 पट काम करायला किती तास लागतील? 8 चे 3 तास, राईट। आता पहा या ठिकाणी ए हा एक काम किती तासात पूर्ण करतो? 2 तासात। बी ते काम किती तासात पूर्ण करतो? या कामाच्या 3 पट काम 8 तासात पूर्ण करतो। म्हणजे सर्वाचं काम सारखंच घ्यावं लागेल, म्हणून इथं आपण एक काम करायला त्याला 2 तास लागतात। तर या ठिकाणी बीला 3 पट काम म्हटलेले, या ठिकाणी लक्ष द्या। पण 1 पट काम, प्रत्येकाचं काम, एचं काम, बीचं काम आणि सीचं काम, तिघाचं काम कसं असायला पाहिजे? सारखं, तेव्हा आपण ते सॉल्व करू शकतो, बरोबर आहे। तर या ठिकाणी 3 पट काम दिलं तर 3 पट काम करायला 8 तास लागतात, तर 1 पट काम करायला किती तास लागतील? 8 चे 3। म्हणून या ठिकाणी सर्वांचं काम सारखं घेण्यासाठी आपण इथं करणार एचं बीचं काम 8 चे 3 तासात तो पूर्ण करेल। आणि सी काय दिला पहा, सी तेच काम 8 तासात पूर्ण करतो आणि सीला ते काम पूर्ण करायला किती तास लागतात? 8 तास। बस मूळ कन्सेप्ट एवढी। आता यामध्ये पहा, आपण काय करत होतो, आपण जे वर्क घेत होतो काम, ते काम किती घेत होतो की या संख्येने आणि या संख्येने भाग जाणारी संख्या, म्हणजे त्यांचा LSI किंवा LCM काढून आपण घेत होतो। पण याचा LCM काढताना तुम्हाला विचार पडत असेल की 8 चे 3चा LSI काढायला उदाहरण टिपिकल देईल, उदाहरण टफ जात नाही, अतिशय सोपं जाते, लक्षात ठेवा। यामध्ये याचा LCM काढणे मूळ कन्सेप्ट अशी आहे की या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे वर्क आहे। तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे काय? ते वर्क आहे। तर मग इथं काय करायचं, जे अंशातल्या संख्या आहेत म्हणजे 2, 8, 8 चा लसावी किती निघणार आहे? 8, तो घेणार। म्हणजे टोटल वर्क किती घेतला आपण? 8। कधी लक्षात घ्यायचं, अंशातल्या ज्या संख्या येतात म्हणजे ही 2, हे 8 आणि हे 8, यांचा लसावी घ्यायचा आणि तो किती निघाला? 8। आता याच्यात पहा, म्हणजे 8 काम करायला एला 2 तास लागतात, 8 काम करायला बीला 8 चे 3 तास लागतात आणि 8 काम करायला सीला 8 तास लागतात। मग एचं 1 तासातलं काम 4, बीचं 1 तासाचं काम 8 गुणिला 8 पाहता या ठिकाणी एचे 1 दिवसाचे काम बेचूक 8 म्हणजे 4, म्हणजे तो 1 दिवसात किती काम पूर्ण करतो? 4। आता या ठिकाणी पहा, बीचे 1 दिवसाचे काम 8 भागीला 8 चे 3 म्हणजे 8 भागीला उलट गुणिला 3 चे 8, म्हणजे तो किती काम पूर्ण करतो? 1 दिवसात 3 काम पूर्ण करतो, ठीक आहे। आणि त्यानंतर सीचं 1 दिवसाचं काम 1, म्हणजे एचे 1 दिवसात किती काम करतो? 4, बी 1 दिवसात किती काम करतो? 3 आणि सी 1 दिवसात किती काम करतो? 1। आता आपल्याला काय प्रश्न केला, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? तर तिघे मिळून ए अधिक बी अधिक सी ते काम पूर्ण किती दिवसात करतात? तर पूर्ण काम किती आहे? 8। आणि तिघाचं 1 दिवसाचं काम किती आहे? 4 अधिक 3 अधिक 1 बरोबर 8 छेद 4 आणि 3 7 आणि 8, 8 छेद 8 म्हणजे 1 दिवसात किंवा 1 तासात ते काम पूर्ण करतात। किती तासात काम पूर्ण करतात? 1 तासात। ऑप्शन नंबर ए। परत या ठिकाणी एकदा लक्ष द्या, इथे फक्त एकच मूळ प्रश्नात थोडासा बदल एवढाच केलेला आहे की 3 पट काम, ए हा एक काम 2 तासात पूर्ण करतो, एक कोणतं तरी काम, बी या कामाच्या 3 पट काम 8 तासात पूर्ण करतो। 3 पट काम बदललं, म्हणजे पहिले 1 पट होतं, आता 3 पट झालं, म्हणून ते 1 पट करणं आवश्यक आहे।
3 पट काम करायला 8 तास तर 1 पट काम करायला 8चे 3 तास, म्हणून बी ते काम 8चे 3 तासात पूर्ण करतो आणि सी तेच काम 8 तासात पूर्ण करतो. सी ते काम 8 तासात पूर्ण करतो. या ठिकाणी या संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे आपण काम घेत असतो, म्हणजे 2ने भाग जाणारी, 8चे 3ने भाग जाणारी आणि 8ने भाग जाणारी संख्या. मग या ठिकाणी 2, 8 आणि 8 म्हणजे अंशाच्या संख्येचा आपण लसावी घेणार. नेहमी लक्षात ठेवायचा, कोणाच्या? वरच्या संख्येचा लसावी. वरील ज्या संख्या असतात वरच्या संख्यांचा लसावी आपण घेणार. 2, 8, 8चा लसावी किती निघाला? 8. म्हणजे इथं काम किती झालं? 8. मग 2ने 8ला भागला किती झालं? 4. म्हणजे एचं एका तासाचं काम किती? एका तासात किती काम करतो? तो 4 काम करतो. बी एका तासात किती काम करतो? 3 काम करतो. आणि सी एका तासात किती काम करतो? 1 काम करतो. या ठिकाणी आणखीन एक लक्षात घ्या की बी एका तासात 3 काम करतो. याचा अर्थ काय होतो की हे 8 भागीला 8चे 3 म्हणजेच 8 भागीला उलट गुणिला 3/8. 8 सोबत 8 कटले किती आलं? 3. असं या ठिकाणी येते लक्षात. आता त्या ठिकाणी तिघे मिळून ते काम किती करतात? तिघे मिळून एका तासात केलेले काम 4 आणि 3 7 आणि 1 8. एका तासात तिघे मिळून 8 काम करतात. तर पूर्ण काम करायला किती वेळ लागेल? तर पूर्ण काम 8 आणि एका तासात केलेले काम 4 अधिक 3 अधिक 1 म्हणजे 8/8 बरोबर 1 तास, म्हणून ते पूर्ण काम एका तासात करते. आलं लक्षात. आता समोरचा प्रश्न, ए हा एक काम 20 दिवसात, बी तेच काम 5 दिवसात करतो. सी तेच काम ए अधिक बी मिळून काम करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात करतो. पहा कन्सेप्ट पहा. ए हा एक काम 20 दिवसात करतो, सरळ सरळ समजते. बी तेच काम 5 दिवसात करतो, हे समजते. पण सी ते काम किती करतो? सी तेच काम ए अधिक बी मिळून काम करायला, ए आणि बी मिळून जेवढे काम करायला वेळ लागेल तेवढ्या कामात तो सी एकटा काम करतो. म्हणजे सीची काम करण्याची इफिशियन्सी ही ए अधिक बीच्या बेडची एवढी आहे. सी तेच काम ए अधिक बी मिळून काम करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात करतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते? एकदम इझी मेथडनं सरळ साध्या पद्धतीने समजते. ज्याला एवढं समजलं हे तर सहजरित्या काढता येते, विदाउट कॅल्क्युलेशन काढता येते. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी ते कॅल्क्युलेशन करून दाखवलं. आता या ठिकाणी पहा ए किती दिवसात काम पूर्ण करतो? 20 दिवसात. 20 दिवसात. बी किती दिवसात काम पूर्ण करतो? तेच काम 5 दिवसात. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, ए 20 दिवसात पूर्ण करतो, बी 5 दिवसात पूर्ण करतो. आता एकत्रित कामाचा जर विचार केला या दोघाचा, तर पूर्ण काम किती आहे? 20 आणि 5चा एलसीएम किती निघाल? 20. म्हणजे एला ते पूर्ण काम करायला 1 दिवस एचे एका दिवसाचे काम किती? 1. 20 भागीला 20 म्हणजे 1. या ठिकाणी एचे एका दिवसाचे काम एका दिवसात किती काम करतो? 1. बी एका दिवसात किती काम करतो? 5 × 20 म्हणजे 4. बी एका दिवसात किती काम करतो? 4. आता दोघं मिळून किती काम होते? 4 अधिक 1 5. या ठिकाणी पहा, ए अधिक बी मिळून ते काम पूर्ण काम 20 आणि दोघाचं एका दिवसाचं काम 1 अधिक 4 बरोबर 20/5 बरोबर किती? 4. म्हणजे ते एका दिवसात किती ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतात? ए अधिक बी पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतात? 4 दिवसात. लक्षात आलं. ए अधिक बी पूर्ण काम किती आहे? 20 आणि दोघं मिळून एका दिवसाचं काम 1 अधिक 4 5. म्हणजे एका दिवसात ते 5 काम पूर्ण करतात. तर 20 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? त्याला 4. म्हणजे ए अधिक बी दोघं मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. मग जर ए अधिक बी ते काम 4 दिवसात पूर्ण करतात याचाच अर्थ काय झाला? सी ते काम 4 दिवसात करतो. सी ते काम किती दिवसात करतो? 4. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, सी ते काम किती दिवसात पूर्ण करतो? एकट्या 4 दिवसात. मग सीचं एका दिवसाचं काम किती होईल? 4 × 5 = 20. आता प्रश्न काय केला? तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता या ठिकाणी पहा, ए अधिक बी अधिक सी पूर्ण काम किती आहे? 20. एचं एका दिवसाचं काम 1, बीचं एका दिवसाचं काम 4, सीचं एका दिवसाचं काम 5. बरोबर. तर एका दिवसात किती काम केलं त्यांनी? 5 आणि 4 9 1 10. म्हणून 20 भागीला 10 म्हणजे किती? 10 आणि 2 20. 2 दिवसात ते काम पूर्ण करतील. किती दिवसात काम पूर्ण करतील? 2 दिवसात. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 2 दिवसात. येते लक्षात. आता ह्याच्यामध्ये समजण्यासारखं एकच महत्त्वाची गोष्ट आहे. काय दिलं? सी किती काम करतो? ए अधिक बी मिळून काम करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात सी काम करतो. मग ए अधिक बी मिळून ते काम करायला किती वेळ लागतो? ते या ठिकाणी ए अधिक बी
एचं एका दिवसाचं काम 1, बी एका दिवसात किती काम करतो 4, मग दोन्ही मिळून किती झाले 5, पूर्ण काम किती 20, म्हणजे 20/5 बरोबर 4, म्हणजे ए अधिक बी दोघं एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 4 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतो, 4 दिवसात, म्हणून सी 4 दिवसात काम पूर्ण करतो. मग सीचं एका दिवसाचं काम किती निघलं, 4 5 20 म्हणजे 5, सी एका दिवसात 5 काम पूर्ण करतो. आता एका दिवसात तिघे काम किती करतात, 5 आणि 4 9 1 10, एका दिवसात 10 काम पूर्ण करतात, तर 20 काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, 20/10 म्हणजे किती 2 दिवस. येते लक्षात. आता त्याच्या समोरचा प्रश्न पाहू आपण. नेक्स्ट यानंतर आपण पाहणार आहोत त्याच्या समोरची टाईप. पहा 5वी टाईप. ए व बी एक काम क्रमशः 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. दोघे ते काम सोबत सुरू करतात. सोबत सुरू करतात याचा अर्थ असा होतो या ठिकाणी ए आणि बी ते दोघं एकत्रितपणे ते काम करतात. तर ए 3 दिवसानंतर काम सोडून देतो. ए 3 दिवसानंतर काम सोडून देतो याचा अर्थ ए व बी सोबत 3 दिवस काम करतात. बरोबर. तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. अर्थात उरलेलं काम बीला करावं लागेल आणि ते सर्व काम किती दिवसात पूर्ण होईल हा कन्सेप्ट आपल्या समोर मांडलेला आहे. पहा या ठिकाणी लक्ष द्या. मी पहिला मूळ पूर्ण प्रश्न सोडून देतो तुम्हाला कसा सोडवायचा ते, आणि नंतर शॉर्टमध्ये कसा सोडवायचा ते सुद्धा आपण पाहू. आता या ठिकाणी पहा, दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो, 10 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 12 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. आता या ठिकाणी पहा, या 10 आणि 12ने भाग जाणारी संख्या किती निघाल, 10 आणि 12चा लसावी किती निघाल, 60. बरोबर. आता या ठिकाणी आणखीन वैशिष्ट्यपूर्ण पहा, 10 सक 60 म्हणजे त्याचं एका दिवसाचं काम 6, 12 पंचे 60 एका दिवसाचं काम किती 5, म्हणजे ए अधिक बीचे एक दिवसाचे काम, ए अधिक बीचे एक दिवसाचे काम किती 11, 6 अधिक 5 11, म्हणजे त्यांनी एका दिवसात किती काम केलं, 11 काम केलं. पण सोबत त्यांनी किती दिवस काम केलं, 3 दिवस काम केलं. मग ए अधिक बीचे 3 दिवसाचे काम, 3 दिवसाचे काम किती होईल 33, 11 त्रिक 33. बरोबर. येते इथपर्यंत लक्षात. आता 3 दिवस काम केले तर ए 3 दिवसानंतर काम सोडून देतो. आता उरलेले काम किती राहिलं ते पहा. उरलेले काम टोटल काम किती होतं तुमचं 60. 3 दिवस दोघांनी मिळून काम केलं, किती काम झालं 33. आता उरलं किती काम पहा, 60 मधून 33 गेले, किती राहिले 27. 27 काम शिल्लक राहिलं. आता हे उरलेले काम जे आहे 27 काम ते कोण करणार, एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तर काम किती आहे 27 आणि बी एका दिवसात किती काम करतो 5. 27 भागीला 5, 5 5 25 आणि 5.205 दिवसात. बी ते काम कोणते, बी ते काम पण कोणते, उरलेले काम बी ते किती दिवसात पूर्ण करतो 5.205 दिवसात. पण प्रश्न काय विचारला, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, 5.205 दिवसात पूर्ण होईल का ते, कारण ए अधिक बीने अगोदर किती दिवस काम केलं 3 दिवस, म्हणून ते काम पूर्ण होण्यास ए अधिक बीने केले काम. बरोबर. आणि नंतर एकट्या बीने केले. ए अधिक बीने किती दिवस काम केले ते 3 दिवस. किती दिवस काम करते 3 दिवस, म्हणजे आणि 3 दिवसानंतर ए सोडून जातो, म्हणजे याचं 3 दिवस आणि बीने एकट्याने किती दिवसात काम पूर्ण केलं उरलेलं काम 5.205, म्हणजे त्याला किती लागले 5 आणि 3 8, 8.205 दिवस लागले. आलं लक्षात. आता ही कन्सेप्ट असं लक्षात ठेवू नका की असं कुठे ऑप्शन असते का 8.205 5.205. आता असेच ऑप्शन येणार आणि त्याच्यासमोरही सुद्धा असेच ऑप्शन राहतील. तो काळ गेला की राऊंड फिगर ऑप्शन राहतील. ए अधिक बी 3 दिवस काम केले आणि उरलेले काम एकट्या बीने
5.205 दिवसात केले, म्हणजे पूर्ण काम करायला त्याला 8.205 दिवस लागले, म्हणजे ऑप्शन नंबर ए. हे पूर्ण डिटेलमध्ये पाहिलं. आता आपण याला शॉर्टमध्ये करतो, एकदम साध्या पद्धतीत, सरळ सरळ तुमच्या लक्षात येईल. पहा, साध्या पद्धतीत तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये इथे सांगतो. ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 12 दिवसात. आणि एकूण काम किती? तर या दोघाचा लसा येतो, किती निघाला? 60. हे काय काम, ठीक आहे. एचे एका दिवसाचं काम 6, बीचे एका दिवसाचे काम 5, म्हणजे एने एका दिवसात केलेले काम किती? 6, आणि बीने एका दिवसात केलेले काम किती? 5. दिसते तुम्हाला? काही अडचण? आता समोरचा कन्सेप्ट पहा. त्याने म्हटलं ते दोघे काम सोबत सुरू करतात. एक 3 दिवसानंतर काम सोडून देतो. ए 3 दिवसानंतर काम सोडून देतो, म्हणजे एने 3 दिवस काम केले, बरोबर. मग एचे 3 दिवसाचे काम किती होईल? एचे 3 दिवसाचे काम, बरोबर. एने 3 दिवस काम केले आणि सोडून गेला, म्हणजे एचे 3 दिवसाचे काम. एचे एका दिवसाचे काम किती आहे? 6, मग 3 दिवसाचे काम किती होईल? 6 त्रिक 18. उरलेले काम किती राहिलं? उरलेले काम, पूर्ण काम किती होतं? 60. आणि एने 3 दिवस केलं ते 18, ते मग वजा करतात. 60मधून 18 गेले 42, ठीक आहे. आता हे जे 42 काम आहे हा बीला करावं लागेल, आणि बीने सुरुवातीपासून काम केले. बी काम सोडून गेला नाही, बी सुरुवातीपासून काम करतो. बी कसा करतो? बी सुरुवातीपासून काम करतो. मग या ठिकाणी पहा, बी सुरुवातीपासून काम करतो. मग इथे लक्षात घ्या की पूर्ण उरलेलं काम किती राहिलं? 42, आणि बी एका दिवसात किती काम करतो? 5. 42 भागीला 5, 5 8 40, उरले किती? 2. 8.205 दिवसात ते काम पूर्ण होते. येते लक्षात? किती शॉर्टमध्ये झालं? ए एका दिवसात 6 काम पूर्ण करतो, बी एका दिवसात 5 पूर्ण करतो. एचे 3 दिवसाचे काम 6 त्रिक 18, 60मधून 18 गेले, उरलं काम किती? 42, बरोबर. मग एने एच्या हिश्श्याचे काम पूर्ण केले. आता बाकीचं पहिल्यापासून काम कोणाला करायचं? काम पडायला बीला. बी सुरुवातीपासून काम करतो, पहिल्या दिवसपासून शेवटच्या दिवसपर्यंत. एने एच्या हिश्श्याचे काम पूर्ण केले, बी सुरुवातीपासून काम पूर्ण करतो, म्हणून काम किती शिल्लक राहिलं? एनं एच्या हिश्श्याचं काम केलं आणि बीच्या हिश्श्याचं काम किती राहिलं? तर 60 वजा 18 म्हणजे किती? 42. 42/5 म्हणजे त्याला काम पूर्ण करायला किती दिवस लागले? 8.205 दिवसात तो काम पूर्ण करेल. येते लक्षात? या ठिकाणी कन्सेप्ट समजा लागली तुम्हाला? पहा, कन्फ्युजन होण्याचं काम नाही. या ठिकाणी काय दिलेले आहे की ए 3 दिवस काम करतो, ए 3 दिवस काम करतो. मग एने 3 दिवस काम केले, हे पूर्ण काम आहे 60, मग 3 दिवस काम केले तर किती काम केले त्याने? 18, राईट. उरलेलं काम किती राहिलं? 60 वजा 18 म्हणजे किती झाले? 42. आता बी कसा काम करतो? पहिल्या दिवसपासून तर काम पूर्ण होईपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत. मग दिवस किती लागले? तर काम राहिलं एच्या हिश्श्याचं केले म्हणजे 18 कटले, आता राहिले किती? 42. मग 42 आणि एचं एका दिवसात, बीचं एका दिवसाचं काम किती? 5. 42 भागीला 5 म्हणजे 8.205 दिवसात ते काम पूर्ण करतो. नेक्स्ट त्याच्या समोरचा प्रश्न पाहता, एकदम शॉर्टमध्ये समजते. ए आणि बी एक काम क्रमशः 10 व 15 दिवसात करतो. दोघे एकत्रितपणे ते काम सुरू करतात, दोघं मिळून ते काम सुरू करतात. 2 दिवसानंतर एक काम सोडून देतो, तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हाही कन्सेप्ट म्हणता येईल. असं नाही म्हटलं या ठिकाणी फक्त एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, ते काम किती दिवसात पूर्ण होईल. एकट्यानं काम पूर्ण केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. या ठिकाणी पहा, ए आहे, एने किती दिवसात काम करतो? 10 दिवसात. बी ते काम किती दिवसात करतो? 15 दिवसात. मग पूर्ण काम किती झालं? 60. या दोघाचा लसावी माहितीच आहे आपल्याला. एचे एका दिवसाचे काम 4, बीचे एका दिवसाचे काम, एचे एका दिवसाचे काम 6, बीचे एका दिवसाचे काम 4, बरोबर. आता याने काय म्हटलं? 2 दिवसानंतर एक काम सोडून देतो. किती दिवसानंतर? 2 दिवसानंतर एक काम सोडून. मग एचे 2 दिवसाचे काम, एचे 2 दिवसाचे काम, बरोबर. किती?
एचं एका दिवसाचं काम 6, तर 2 दिवसाचं काम किती होईल? 6 आणि 2 12. बरोबर. उरलेलं काम किती? उरलेले काम बरोबर टोटल काम किती होतं? 60. त्याच्यातून 12 गेले, किती राहिले? 48. बी जो आहे तो सुरुवातीपासून काम करतो. बी सुरुवातीपासून काम करतो, म्हणजे तो सुरुवातीला ए सोबत करतो आणि त्याच्यानंतर तो एकटा करतो. म्हणजे बी सुरुवातीपासून काम करतो. मग बीला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? बी ते काम किती उरलं? 48. आणि त्याला एका दिवसात किती काम पूर्ण करतो? ते 4. 12 चुक 48, म्हणजे 12 दिवसात ते काम पूर्ण करेल. किती दिवसात काम पूर्ण करेल तो? 12 दिवसात. अतिशय कमी वेळात कमी जागेत सहजरित्या सोडता येते. विशेष कठीण काही नाही. ज्यावेळेस आपण याची प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला पेनचा वापर करण्याची गरजच भासत नाही. सरळ सरळ समजते. ए किती दिवसात? 10 दिवसात काम पूर्ण करतो एकटा. बी किती दिवसात? क्रमशः 15 दिवसात काम पूर्ण करतो. आता या ठिकाणी पहा, एने 2 दिवस काम केले, सोडून गेला. मग एचं एका दिवसाचं काम 6, तर 2 दिवसाचं काम किती होईल? 12. मग 60 पूर्ण काम किती आहे? 60. 60 म्हणून 12 गेले, किती राहिले? 48. आता ते जे 48 वर्क आहे तो एकटा बी करणार सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर मग बीचं एका दिवसाचं काम 4. मग 48 काम करायला त्याला किती दिवस लागतील? तर 48 चे 4 बरोबर किती? 12 दिवसात ते काम पूर्ण होईल. मी तर प्रश्नच तसा केला. तर ते काम किती दिवसात पूर्ण करेल? किंवा ते काम किती दिवसात ते काम किती दिवसात पूर्ण होईल? ते काम किती दिवसात पूर्ण होईल? ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 12 दिवसात ते काम पूर्ण होईल. ठीक आहे. आता याचा समोरचा प्रश्न पाहू आपण. याच्या अगोदर जी टाईप पाहिली त्याच टाईपवर आधारित, पण तो प्रश्न फिरून विचारला. याच्या अगोदर कसा प्रश्न होता की ए हा एक काम एवढ्या दिवसात करतो, बी ते काम एवढ्या दिवसात करतो. एने 2 दिवस काम केले. आता ए अधिक बी म्हणजे किंवा ए आणि बीने दोघं एकत्रितपणे ते काम 3 दिवस केले आणि त्यानंतर एने ते काम सोडून गेल्या, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? प्रश्नात काय स्वरूप दिलेलं आहे की दोघांनी एकत्रितपणे काम केलं, काही दिवस काम केलं दोघांनी, त्यानंतर ए किंवा बी दोघांपैकी एक सोडून गेला आणि जर ए सोडून गेला तर बीने सुरुवातीपासून काम केले, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? बरोबर. आता त्याच प्रश्नाचा उलट प्रश्न कसा विचारलेला ते पहा. ए आणि बी एक काम सोबत सुरू करतात, बरोबर, परंतु काही दिवसानंतर ए काम सोडतो व पूर्ण काम 9 दिवसात संपते. म्हणजे ए आणि बीने केलेले काम आणि उरलेलं काम कोण करणार आहे? एकटा बी. ते सर्व काम किती दिवसात? 9 दिवसात संपते. या ठिकाणी हा एवढा भाग समजणं सर्वात महत्त्वाचा आहे. प्रश्न वाचू आपण, त्यानंतर सांगतो मी तुम्हाला. एने काम किती दिवसानंतर सोडले? एने किती दिवसानंतर काम सोडले? जर ए आणि बी क्रमशः एक काम 10 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करत असतील. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, एक छोटी गोष्ट पहा. पहिला मूळ कन्सेप्ट आपण एक साधं आपली जी कन्सेप्ट आहे, ज्या कन्सेप्टच्या आधारे आपण हे सर्व काळ आणि काम शिकत आहोत ते पहा. काय म्हटलेलं आहे त्यानं? ए किती दिवसात काम पूर्ण करतो? 10 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात. पूर्ण काम किती आहे? या दोघा त्याला सही करतो. किती निघते? 60. हे काय झालं? काम, वर्क. एचं एका दिवसाचं काम 6, बीचं एका दिवसाचं काम 4, म्हणजे एका दिवसात तो 4 काम करतो. आता या ठिकाणी बघा काय म्हटलं, काही दिवसांतर ए काम सोडतो, बरोबर, आणि नंतर म्हटलं एने ते काम किती दिवसानंतर सोडले. काही दिवसांतर ए काम सोडतो, की काहीतरी दिवस तो ए काम करत असेल. पुढं काय म्हटलं? व पूर्ण काम 9 दिवसात संपते. पूर्ण काम किती दिवसात संपते? 9 दिवसात. मग पूर्ण काम जर 9 दिवसात संपते याचा अर्थ बीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम केले. बीने सुरुवातीपासून काम केले. सुरुवातीपासून काम केले, बरोबर. कारण काम ए सोडून गेला, बी सोडून गेला नाही, म्हणजे बी सुरुवातीपासून शेवटपर्यंत होता. मग काम किती दिवसात संपलं? ते पूर्ण काम 9 दिवसात संपते. मग बीचे 9 दिवसाचे काम, बीचे 9 दिवसाचे काम बरोबर किती? बीचं एका दिवसाचं काम किती आहे? 4. 9 दिवसाचं काम किती होईल?
9 गुणिले 4 बरोबर किती 36. बरोबर. मग उरलेले काम बरोबर टोटल काम किती आहे तुमचं 60 आणि बीनं किती केलेले आहे 36 म्हणजे राहिलं किती 24. आता हे 24 कोण करल ए काम करेल. कोण काम करेल 24 उरलेले काम ए करेल. मग एचा काम करण्याचा रेशो काय ए ते काम 24. एका दिवसात किती करते 6 चूक 24 म्हणजे त्याने 4 दिवसानंतर ते काम सोडून गेला. किती दिवसानंतर काम सोडून गेला 4 दिवस. म्हणजे ए ने ते काम किती दिवस केले तर 4 दिवस काम केले आणि म्हणजे ए आणि बी ने दोघांनी 4 दिवस केले आणि त्यानंतर तो बी काम करतो एकटा बी काम करतो. म्हणजे ए ते काम 4 दिवस करेल आणि 4 दिवसानंतर तो काम सोडून जाईल. ऑप्शन नंबर बी. आलं लक्षात. आणि काहीच नाही साधी सोपी कन्सेप्ट आहे. काहीच नाही. काय म्हटलं त्यानं की पूर्ण काम 9 दिवसात संपते. आम्हाला माहिती आहे काम कोण सोडून गेला ए म्हणजे बी पहिल्यापासून शेवटपर्यंत काम करतो बरोबर. म्हणजे याचा अर्थ बीने किती दिवस काम केले 9 दिवस काम केले. बीने सुरुवातीपासून काम केले किती दिवस बीचे 9 दिवसाचे काम बरोबर. एका दिवसात किती काम करतो तो 4 म्हणजे 9 दिवसात केलेले काम किती 36. मग पूर्ण काम किती आपलं 60 म्हणून 36 गेले किती राहिले 24. मग हे जे 24 काम आहेत तर ते काम कोण करणार ए. मग एचं एका दिवसाचं काम किती आहे 6 चूक 24 म्हणजे 4 दिवस त्याने काम केले असेल. इथे लक्षात. समोर सेम प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न सारखेच येतात. आता इथे आणखीन तुमच्या लक्षात येईल काय दोघाचा फरक आहे. ए आणि बी क्रमशः एक काम 20 दिवसात आणि 30 दिवसात पूर्ण करतात. ए व बी काम सोबत सुरू करतात म्हणजे एकत्रितपणे करतात. परंतु काही दिवसानंतर बी काम सोडून देतो. याचा अर्थ काय झाला ए सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करतो. पूर्ण काम 16 दिवसात समाप्त होते. याचा अर्थ काय झाला पूर्ण काम 16 दिवसात समाप्त होते. याचा अर्थ काय झाला की कोणी काम सोडून दिलं बीने काम सोडून दिले म्हणजे एने कंप्लीट 16 दिवस काम केले बरोबर. तर बीने ते काम किती दिवसात सोडले म्हणजे बीने किती दिवस काम केलं किंवा ते काम किती दिवसानंतर सोडले. बीने ते काम किती दिवसानंतर सोडले. आता या ठिकाणी पहा ए आहे ए ते काम किती दिवसात पूर्ण करते एकटा 20. बी ते किती दिवसात पूर्ण करते 30. पूर्ण काम किती असेल त्या दोघाचा लस आहे तो किती आला असेल 60. हे झालं पूर्ण काम. याला आपण काम ठीक आहे. हे तर समजते मूळ कन्सेप्ट याच्यावरच आधारित आपण सर्व काळकाम चाललो. काळकाम पाण्याची टाकी नळ हे सर्व याच पद्धतीवर आपण फिरवणार आणि याच टाईपनं आपण शिकणार आहोत. आता या ठिकाणी पहा 20 त्रिक 60 30 दोन्ही 60 म्हणजे एचं एका दिवसाचं काम किती 3 काम करतो आणि बी एका दिवसात किती काम करतो 2 करतो. आता या ठिकाणी पहा बीने काम सोडून दिले म्हणजे कोणं काम केलं एनं कुठून काम केलं सुरुवातीपासून. मग ए सुरुवातीपासून काम करतो. येते लक्षात. मग एचे 16 दिवसाचे काम कारण ते काम 16 दिवसात पूर्ण होते ना. मग एचे 16 दिवसाचे काम ए एका दिवसात किती काम करतो 3 आणि 16 दिवसात किती करा 16 त्रिक 48 16 गुणिले 3 बरोबर किती 48. आता उरलेलं काम काय उरलेले काम टोटल काम किती 60. टोटल काम किती आपलं 60 आणि एनं केलेलं 48 उरले किती आपल्याला 12. आता हे जे 12 काम आहे हे कोणाला करायचं आहे बीला. मग बी ते काम 12 भागिला बीचं एका दिवसाचं काम 2 बरोबर 6 दिवस केले असेल. बीने ते काम किती दिवस केले असेल 6 म्हणजे 6 दिवसानंतर बी ते काम सोडून गेला असेल बरोबर. प्रश्न वाचा प्रश्न समजून घ्या आणि त्यानंतर सोडवा. जरी मी येथे एवढा स्पेस वापरायला लागलो तर ते समजण्यासाठी वापरायला लागलो. तुम्ही एकदा कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर आपल्याला एवढा स्पेस वापरण्याची आवश्यकता पडत नाही. कमी जागेतच आपण सहजरित्या सोडू शकतो. तोंडी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो लक्ष द्या. काय म्हणते पहा कोणताही प्रश्न घ्या. त्याने ए आणि बी एक काम सोबत सुरू करतात म्हणून दोघांनी सोबत काम सुरू केलं एकत्रितपणे काम करतात. काही दिवसानंतर ए काम सोडून देतो व पूर्ण काम 9 दिवसात संपते. याचा अर्थ ए आणि बीनं काम केलं आणि नंतर उरलेलं काम एकट्या बीनं केलं आणि दोघाला मिळून किती दिवस लागले 9 दिवस लागले. म्हणजे 9 दिवसात काम संपते म्हणजे पहिले ए अधिक बीने केले
आणि नंतर फक्त बीनं केलं आणि टोटल किती दिवस लागले आपल्याला? 9 दिवस लागले. याचा अर्थ या बीने सुरुवातीपासून काम केले शेवटपर्यंत त्याला 9 दिवस लागले. मग एचे एका दिवसाचे काम, ए 10 दिवसात काम पूर्ण करतो, बी 15 दिवसात पूर्ण करतो. टोटल काम घेऊ आपण, या दोघाचा लसाई 60, एचं एका दिवसाचं काम 6, बीचं एका दिवसाचं काम 4. जर बी सुरुवातीपासून काम करतो तर बीचे 9 दिवसाचे काम किती? 9 चूक 36, कारण एका दिवसाचं काम 4 तर 9 दिवसाचं काम 36. उरलेलं काम कोणाला करायला लागेल? एला. मग एला उरलेले काम एने केले असेल, करायला लागले म्हणजे अगोदर केला आणि ते सोडून गेला. तर 60 वजा 36 म्हणजे किती राहिले? 24. आता एचं एका दिवसाचं काम 4, 6, एचं एका दिवसाचं काम किती? 6. मग 24/6 म्हणजे किती? 4. म्हणजे याचा अर्थ ए किती दिवसानंतर काम सोडून गेला? 4 दिवसात. आणि सहज शॉर्टमध्ये आपल्याला करता ते एकदा दोनदा सराव केल्यानंतर प्रॅक्टिस केल्यानंतर समजते. यानंतर पार्ट 1 याच्या अगोदर तुम्ही पाहिला, हा पार्ट 2 होता. त्याच्यानंतर पार्ट 3 पाहणारे. प्रत्येक पार्टमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न राहतील, विचारपूर्वक ते प्रश्न सोडवावे लागतील आणि याच्या अगोदर कधीतरी ते पेपरमध्ये विचारलेले असतील, त्या टाईपवरचे विचारलेले असतील. ज्या काही ऑनलाईन एक्झाम होतात त्यांना अनुसरूनच सर्व प्रश्न इथे मी तुमच्यासमोर मांडलेले. तर कोणत्या पुस्तकात किंवा कुठेही तुम्हाला ते असे प्रश्न दिसणार नाहीत. ते इंग्लिशमध्ये होते आणि त्याचं कन्व्हर्शन मी मराठीत, कारण जेवढे काही पोलीस भरतीवाले विद्यार्थी येतं, TETवाले येतं आणि गट बची पूर्वपरीक्षा आहे, गट कची पूर्वपरीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात. याच्या उपरोक्त जर कोणत्या प्रश्नाच्या अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला प्रश्न टाका. माझा नंबर आहे 9673481155. एखादा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला नसेल तर तुम्ही तो प्रश्न त्याच्यावर टाका, तो कन्सेप्ट टाका, मी परत तो रिवाईज करील, परंतु तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.